गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण उपयोजित लेखनातील दुसरा भाग बघणार आहोत, तो म्हणजे पत्रलेखन. आपण आपले जे जवळच्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी, ते जर आपल्यापासून दूर असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याचं आपलं माध्यम म्हणजे काय आहे? पत्र. पत्राद्वारे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधत असतो. मग पत्रलेखन म्हणजे काय? तर दोन व्यक्ती, दोन संस्था ह्यांच्यामध्ये भावनिक तसेच व्यावहारिक पातळ्यावर संवाद साधणारे प्रभावी माध्यम म्हणजे पत्रलेखन. पत्राद्वारे दोन व्यक्ती एकमेकाशी संवाद साधत असतात, तसेच दोन संस्था ह्या एकमेकाशी व्यवहार करत असतात. म्हणून त्याला भावनिक किंवा व्यावहारिक पातळ्यावर संवाद साधणारे प्रभावी माध्यम म्हणजे काय? पत्रलेखन असे म्हटले जाते. पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यातला आपण पहिला प्रकार बघणार आहोत, व्यक्तिगत किंवा घरगुती पत्रलेखन. त्यालाच मराठी भाषेत म्हणतात अनौपचारिक पत्रलेखन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फॉर्मल लेटर. पत्र लिहिताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी. अनौपचारिक पत्रलेखन लिहित असताना पहिली गोष्ट की पत्र व्यक्तिगत असेल तर सुरुवातीस श्री लिहावे. मीन्स कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण ही देवाच्या नावाने करतो, म्हणून कौटुंबिक पत्रात सुरुवात ही श्री असे लिहून त्या पत्राची सुरुवात करावी. उजव्या हातास वरील बाजूस आपल्या पत्रलेखकाचा पत्ता व दिनांक लिहावी. पत्र ज्या व्यक्तीस लिहावयाचे आहे त्याला योग्य असा मायना लिहावा. मायना म्हणजे काय की पत्राची सुरुवात करत असताना कौटुंबिक पत्रामध्ये आपण जर ते वडील किंवा आई यांना पत्र लिहित असू तर त्याच्या सुरुवातीचा मायना हा तीर्थरूप शी सा न वी वी म्हणजेच तीर्थरूप आईस किंवा बाबास, शिष्टांग, साष्टांग, नमस्कार, विनंती, विशेष ह्या प्रकारे लिहितो. त्याला काय म्हणतात? मायना. तिसरा मुद्दा आहे व्यक्तिगत पत्राची भाषा जिव्हाळ्याची असावी. कौटुंबिक पत्र लिहित असताना ते आपण आपल्या जवळच्या माणसाला लिहित असतो, त्यामुळे त्या पत्राची भाषा ही प्रेमाची, जिव्हाळ्याची असावी. चौथा मुद्दा, पत्राचा समारोह. समारोह म्हणजे काय की पत्र संपल्यानंतर त्याचा जो एंड करतो तेव्हा व्यक्ती, आशय आणि लेखकाचे नाते लक्षात घेऊन लिहावे. म्हणजे शेवटचा मायना आपण लिहितो की जर आपण आपल्या आईला किंवा वडिलांना लिहित असेल, पत्र लिहित असू, तर आपण त्याच्या खाली शेवट असा करतो की आपला लाडका मुलगा किंवा आपली लाडकी मुलगी किंवा तुमचा मुलगा, तुमची मुलगी. तर ते नाते जे काही असेल ते नाते लक्षात घेऊन त्या प्रकारे त्या पत्राचा शेवट करावा. पाचवा मुद्दा, पत्रलेखकाची थोडक्यात ओळख व पत्रलेखनाचे कारण लिहावे. पत्रलेखक मीन्स जो पत्र लिहित आहे त्याची थोडक्यात आपण त्या पत्रातून ओळख द्यावी आणि पत्र का लिहित आहोत त्याचे कारणसुद्धा लिहावे. सहावा मुद्दा, मुख्य मजकुराचा थोडक्यात पण आवश्यक तेवढे लिहावे. जिथे आपण मेन मॅटर लिहितो ते मेन मॅटर खूप असं सरस लांब लचक लिहू नये, तर ते थोडक्यात लिहावे व आपले मुद्दे त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करावा. सातवा मुद्दा आहे, शेवटी पत्राच्या विषयानुसार समारोप करून स्वाक्षरी करावी. पत्र पूर्ण झाल्यानंतर पत्र लिहिणाऱ्याने आपले हस्ताक्षर स्वाक्षरी म्हणजे काय, आपली साईन करावी. आणि आठवा मुद्दा आहे, पत्राखाली लिफाफा काढावा. लिफाफा म्हणजे काय की आपण पत्र लिहिल्यानंतर ते त्या ॲनोलॉपमध्ये घातल्यानंतर त्या ॲनोलॉपच्या वर आपण त्या लिफाफ्यावर तिकीट लावतो आणि आपल्याला ज्याला लेटर पाठवायचे आहे त्याचा आपण ॲड्रेस लिहितो की लिफाफा लिहिल्यामुळे आणि तिकीट लावल्यामुळे ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे ते पत्र त्याच्यापर्यंत पोचू शकते. पत्रलेखनाचा दुसरा प्रकार आहे
कार्यालयीन किंवा व्यावसायिक पत्रलेखन, ज्याला आपण मराठी भाषेत औपचारिक पत्रलेखन असे म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये फॉर्मल लेटर असे म्हणतात. हे फॉर्मल लेटर लिहित असताना या पत्राची भाषा ही औपचारिक असावी, कारण आपण ते व्यावहारिकदृष्ट्या पत्र लिहित असतो, त्यामुळे त्या पत्राची भाषा ही औपचारिक असावी, म्हणजे फॉर्मल असावी. पत्राचा विषय जो असेल त्याचा संदर्भ लिहावा, योग्य मायना व समारोह करावा, आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडावेत. पत्र लिहिताना खालील मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 1. पत्र लिहिताना कागदाच्या दोन्ही बाजूस योग्य समास सोडावा. कधीही पत्र लिहित असताना आपण जो पेज वापरतो त्या पानाच्या दोन्ही बाजूला पेन आणि पट्टीने दोन्ही बाजूनी समास सोडावा. दुसरा मुद्दा, विषयानुरूप पत्रलेखनाची भाषा योग्य व नेमकी असावी. कार्यालयीन पत्ता लिहिताना महत्त्वाच्या पदाचा उल्लेख जरूर करावा, म्हणजे ज्या ऑफिसमधल्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीची जी पोस्ट असेल, जे पद असेल, त्या पदाचा योग्य उल्लेख करून त्याचा पत्ता लिहावा. उदाहरणार्थ माननीय व्यवस्थापक, माननीय प्राचार्य, माननीय कुलसचिव, माननीय मुख्याध्यापक इत्यादी. संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव, घर, बंगला ह्याचे नाव अथवा गावाचे, पोस्टाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव, नंतर पिनकोड अशा क्रमाने पत्ता लिहावा. पत्रात दिनांक न विसरता लिहावी. दिनांकमधील महिना शब्दात लिहावा. उदाहरणार्थ 1 जानेवारी, 20 जून, 3 ऑगस्ट इत्यादी. 6वा मुद्दा, पत्राचा समारोप करताना लोभ असावा ही विनंती, आपला विश्वासू असे आवश्यकतेनुसार लिहावे. पत्राखाली लिफाफा काढणे आवश्यक आहे. लिफाफा काढताना मध्यभागी प्रति असे लिहावे. डावीकडे खालच्या कोपऱ्यात प्रेषक असे लिहावे. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात तिकीट असे चौकटीत लिहावे. औपचारिक लेटर लिहिताना किंवा पत्रलेखन लिहिताना हे जे मुद्दे आपण लक्षात ठेवणार होते ते मुद्दे आपण अभ्यासले. आता त्यानंतर आपण बघूया की खालील तुम्हाला काही असे ह्या व्हिडिओमध्ये नमुना दाखल काही मायने दिले आहेत की आपण आईला पत्र लिहित असू, वडिलांना पत्र लिहित असू, तर त्या पत्राची सुरुवात कोणत्या शब्दांनी करायची आणि त्याचा समारोप कोणत्या शब्दांनी करायचा. की आईला जर पत्र लिहित असू तर त्याच्या मायन्याची सुरुवात तीर्थरूप सो आईस सा न वी वी. आता हा शॉर्ट फॉर्म आहे, सा न वी वी. साष्टांग नमस्कार विनंती विशेष असा त्याचा काय होतो, फुल फॉर्म होतो. समारोप म्हणजे शेवट. आईला पत्र लिहिल्यानंतर शेवटी तुझा लाडका, तुझी लाडकी अशा शब्दांनी त्याचा शेवट करावा. वडिलांना पत्र लिहिताना सुरुवातीच्या मायन्यात तीर्थरूप बाबांना सा न वी वी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, आणि शेवट करताना तुमचा लाडका, तुमची लाडकी. एखाद्या वडील मंडळीस म्हणजे आई किंवा वडिलांसारख्याच एक आपले जे काका असतात, मामा असतात, मामी असते, काकी असते, हे आपल्या आईवडिलांसारखेच असतात. मग अशा वडील मंडळीत जर आपण पत्र लिहायचं असेल तर सुरुवातीस तीर्थरूप मामास, तीर्थरूप काकीस, सा न वी वी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, आणि शेवट करताना आपला लाडका किंवा आपली लाडकी. मोठा भाऊ बहीण ह्याची सुरुवात करताना मायना प्रिय दादा ताई, सा न वी वी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, आणि शेवट करताना तुझा भाऊ, तुझी बहीण. धाकटा भाऊ म्हणजे लहान भाऊ असेल आपला तर त्याला पत्र लिहिताना
ची म्हणजे चिरंजीवी आणि तिथे त्या भावाचं नाव येणार. अनेक आशीर्वाद, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत म्हणून त्या लहान भावाला तुमचे अनेक आशीर्वाद, म्हणून सुरुवातीच्या मायन्यात तुम्ही लिहिणार ची आणि त्या भावाचं नाव लिहिणार आणि काय लिहिणार, अनेक आशीर्वाद. आणि शेवट करत असताना काय लिहिणार, तुझा दादा किंवा तुझी ताई. आपल्या मित्रमैत्रिणींना लिहित असताना सुरुवातीच्या मायन्यात तुम्ही लिहिणार प्रिय मित्र, मित्राचं नाव किंवा प्रिय मैत्रीण, मैत्रिणीचं नाव, सप्रेम नमस्कार. आणि शेवटी लिहिणार तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण. शिक्षकास लिहिताना सुरुवातीच्या मायन्यात तुम्ही लिहिणार माननीय गुरुवर्य, मा म्हणजे माननीय, स न वी वी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आणि शेवटी लिहिणार तुमचा आज्ञाधारक, तुमची आज्ञाधारक. आणि जी सन्माननीय व्यक्ती असेल तिचा सुरुवातीच्या मायन्यात आपण लिहिणार माननीय महाशय किंवा माननीय महोदय, सप्रेम नमस्कार. आणि शेवटी लिहिणार आपला विश्वासू, आपली विश्वासू. आता ह्या वर्षी आपण औपचारिक आणि अनौपचारिक हे पत्राचे 2 प्रकार आहेत, पण ह्या 9वीच्या वर्षी आपण स्वपरिचय मागणी म्हणजे काय, जो आपला बायोडेटा असतो कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी काम करण्यासाठी आपली पात्रता काय आहे ह्याबद्दल आपण जी माहिती देतो त्याला म्हणतो स्वपरिचय मागणी व तक्रार. या औपचारिक पत्र प्रकाराचा ह्या वर्षी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे जे इन्फॉर्मल लेटर आहे, अनौपचारिक लेटर आहे, हे घरगुती लेटर आहे, हे आपण आई वडील, भाऊ बहीण किंवा जे आपले नातलग आहेत त्यांना लिहितो. आणि हे 7वी 8वीपर्यंत तुम्ही भरपूर घरगुती पत्र लिहिलेली आहेत. पण ह्या 9वीच्या वर्षी आपण स्वपरिचय मागणी व तक्रार म्हणजे आपण काही गोष्टीची कंप्लेंट करतो, तर अशा कंप्लेंट करणारे जे औपचारिक म्हणजे फॉर्मल लेटर आहेत, या फॉर्मल लेटरच्या ह्या वर्षी आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू.